नमस्कार, मी प्रथमेश जगताप, व्याघ्रप्रेमी. मुंबईतील वीर माता जिजाऊ भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील शक्ती वाघाचा मृत्यू झाले असल्याची घटना समोर आलेली आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद पद्धतीने झालेला आहे. प्राणी संग्रहालय प्रशासन व त्याच्यावरती उपचार करणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना प्रसिद्ध न करणे किंवा त्याचा मृत्यू झाल्याची बातमी बाहेर प्रसिद्ध न करणे, ह्याच्या मागचं कारण काय, लपवून ठेवण्यामागचं कारण काय होतं? व्याघ्र प्रकल्पातील एखाद्या वाघाचा मृत्यू झाला तर वन विभाग त्याची बातमी दुसऱ्या दिवशी जाहीर करते. 8 दिवस याचा मृत्यू झालेल्याची बातमी जाहीर न करणे याच्या मागचं कारण काय? त्याचा मृत्यू माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या श्वसन नलिकेजवळ एक हाड अडकून त्याचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्यावरती उपचार का केले गेले नाही, त्याचा झालेला मृत्यू लपवून ठेवण्यामागचं कारण काय, याच्यामध्ये संशयास्पद भूमिका आहे. त्याचप्रमाणे त्याचा शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच त्याच्या मृत्यूचं म्हणजे शरीराची विल्हेवाट लावण्यात आली. याचं कारण काय? आणि प्राणी संग्रहालय प्रशासन असं म्हणते की माननीय आयुक्त मुंबई महानगरपालिका यांची मंजुरी नसल्यामुळे आम्ही प्रसिद्ध केलं नाही. माननीय आयुक्तांनी 8 दिवस मंजुरी का दिली नाही? तर माझी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे वनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्याकडे मागणी आहे की या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करावी व संबंधितांवरती चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे. कारण वाघाचा मृत्यू होणं, केंद्र सरकार व राज्य सरकार वाघ संवर्धनासाठी लाखो करोड रुपये खर्च करते आणि दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेसारख्या महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयामध्ये वाघाचा मृत्यू होतो उपचाराअभावी. ही फार गंभीर घटना आहे आणि यामागे काय निष्काळजीपणा केला गेला आहे, प्राणी संग्रहालय प्रशासन तसेच तिथले कर्मचारी अधिकारी यांच्या काय निष्काळजीपणा आहे याची चौकशी सखोल झाली पाहिजे व दोषींवरती वाघाच्या वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.